तर आज होता आपल्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डे आणि त्या दिवशी कॉलेजमध्ये एवढा राडा होईल असं वाटलं नव्हतं. सकाळी जगामगा तयार होऊन आपण कॉलेजमध्ये पोहोचलो. तिकडूनच ग्राउंडवर आलो तर काय बघतो, आपल्या मित्रांची क्रिकेट मॅच सुरू सुद्धा झाली होती. अथर्व मॅचच्या स्कोरचं डिपार्टमेंट सांभाळत होते. इकडे ऑडियन्स खचाखच भरलेली होती. आता कॉलेजमध्ये मॅच म्हटल्यावर भांडणं आणि राडा तर होणारच, म्हणून त्याचा थोडाफार आनंद घेत आपण मॅच बघत होतो. आपली तर टीम पहिलेच बाद झाली होती, ती गोष्ट वेगळी आहे. शेवटी मॅचचा रिझल्ट लागायला खूप टाइम होता आणि आपल्याला खतरनाक भूक सुद्धा लागली होती. त्यामुळेच मित्रांसोबत पटकन डोसा खायला आलो. ते खाऊन मेट्रोने लगेच मेसवर पोहोचलो. तिथेच एक मिसळ चपाती मागवली आणि निघालो आपल्या रूम कडे जाण्यासाठी. आता गरमी सुद्धा वाढली आहे, त्यामुळे थोडं थंड प्यायचं होतं म्हणून एक उसाचा रस घेतला. संध्याकाळी आपल्याला जिमला जायचं होतं म्हणून क्रिएटिन तर पाहिजेच. जिमच्या अगोदर क्रिएटिन घेतल्याने बॉडीला खतरनाक पंप येतो. नंतर आपला ग्लासमध्ये गटगट क्रिएटिन घेऊन शेवटी जिम मध्ये पोहोचलो. जिम मध्ये चेस्ट आणि ट्रायसेप्सचं मजबूत वर्कआउट करायला सुरुवात केली. कसा मजबूत पंप आला आपल्या बॉडीमध्ये. ऍप्सची थोडीफार कमी आहे, ती सुद्धा पूर्ण करू. शेवटी आपलं पूर्ण मजबूत वर्कआउट संपवलं. रात्री इंडिया आणि न्यूझीलंड T20 वर्ल्ड कपची फायनल मॅच होती. आपल्या कसबापेठमध्ये एक मोठी स्क्रीन बघायला मिळाली. मॅच तर एकदम जोरदार चालू होती. इंडियाने 255चं खतरनाक टार्गेट दिलं. आज मेसवर चिकन थाली आणि चपाती तेल लगाई खायला मिळाली. शेवटी आपली इंडिया जिंकली आणि कसबापेठमध्ये माहोल चालू झाला. फटाके, गुलाल आणि नाचायचा जबरदस्त माहोल चालू होता. खरंच भारतामध्ये क्रिकेट हा फक्त एक गेम नाही, तर तो प्रत्येकासाठी एक इमोशन आहे. चला भेटू आपण अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.